झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामधल्या पीएमपीच्या 3 बसेस आरटीओनं जप्त केल्यात। गेल्या 5 वर्षांपासून थकीत असलेला मोटार वाहन कर न भरल्यानं ही कारवाई करण्यात आली। 2 सरकारी संस्थांमधल्या अनोख्या कारभाराचा नमुना या निमित्तानं पुढे आला। पीएमपीच्या या बसेस पुण्याच्या रस्त्यांवर किंवा पीएमपीच्या डेपोमध्ये न दिसता आरटीओच्या ग्राउंडवर दिसतायत। आरटीओनं या बसेस जप्त केल्यात कारण पीएमपीनं जवळपास 36,34,000 रुपयांचा मोटार वाहन कर थकवलाय। तसंच महिला व बालसंगोपन सेसही गेल्या 12 वर्षांचा थकलेला आहे। त्याचा आकडा 136 कोटी रुपयांवर गेलाय। वेळोवेळी पाठपुरावा करूनही पीएमपीनं थकबाकी भरलेली नाहीये। थकीत वाहन कर न भरल्यास बसेस जप्त केल्या जातील अशी नोटीस आरटीओ प्रशासनानं पीएमपीएल प्रशासनाला याआधीच दिली होती। मात्र या नोटिशीला पीएमपीएल कडून काहीच उत्तर आलं नाही। त्यामुळेच या 3 बसेस आरटीओनं जप्त केल्यात। आता थकीत करापैकी किमान काही हिस्सा भरल्याशिवाय या बसेस सोडल्या जाणार नाहीत अशी भूमिका आरटीओनं घेतली आहे। ही थकबाकी भरण्याची पीएमपीची आर्थिक क्षमता नाही। अशा स्थितीत राज्य सरकारनं हा थकीत कर माफ करावा अशी मागणी पीएमपीनं केली आहे। आम्ही सरकारकडे हीच मागणी केलेली आहे की याच्यामध्ये की हे आम्हाला माफ करून मिळावं म्हणून, कारण हे आर्थिकदृष्ट्या न सोसणारी बाब आहे आणि कुठलंही ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन किंवा सार्वजनिक वाहतूक संस्था ही कधीही फायद्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून चालवली जात नाही। अशा आजारी अवस्थेतही पीएमपी पुणेकरांना चांगली सेवा कशी देणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। झी 24 ताससाठी पुण्याहून अरुण मेहत्रेसह विशाल पाटील, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।